हे दृश्य आहे मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथील गट क्रमांक 49 मध्ये ज्ञानेश्वर नामदेव जाधव यांनी 5 एकर शेतामध्ये सोयाबीन पीक पेरणी केले असताना तणावर नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाची फवारणी काही दिवसापूर्वी त्यांनी केली होती, परंतु चुकीच्या फवारणीमुळे आज म्हणजे पिकाचे हाल होताना दिसून येत आहे। आधी आसमानी संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी यावर्षी तरी पर्जन्यमान चांगला असल्यामुळे पीक पाणी चांगला होईल व अंगावर कर्जाचे असणारे बोजे हे थोडेफार प्रमाणात कमी होईल अशी आशा बाळगून होता, परंतु घडले काय उलटेच। जेमतेम कर्ज काढून शेतकऱ्याने पेरणी केली, परंतु असे संकट जर शेतकऱ्याच्या वाटेला येतच राहत असतील तर शेतकऱ्याची उन्नती होऊ शकेल का, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहतो। अशातच शासनाकडून काही मदत होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना व्यक्त केला आहे। ताज्या बातम्या